तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. वडिलोपार्जित संपत्तीवर तसा प्रत्येकजण हक्क सांगतो, तसे वयोवृद्ध झालेल्या आईबापाची सहसा कुणी जबाबदारी घेत नाही. पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही, पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे. नातं कोणतंही असो, त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळे दोन व्यक्तीमधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. शब्दांना तापमान नसते, पण ते थंडावाही देतात आणि अंतर्बाह्य जाळूनही टाकतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. त्या व्यक्तीसोबत कधीच खोटं बोलू नका, जी व्यक्ती तुमच्या खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवते. ज्यांनी तुमच्यात चुका काढायचं ठरवले आहे, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत शोधतील. काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करायला लागतो, नाहीतर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते. त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोकठोक वागा. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण आपण चलाखी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते. पण लक्षात असू द्यावे की चलाखी ही फक्त 4 दिवस टिकते आणि इमानदारी मात्र ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते, मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहूनही बरे. प्रकाश सूर्या इतका प्रखर नाही, म्हणून चंद्राने कधी उगवणे सोडले नाही, कारण चंद्राला माहीत आहे सूर्य फक्त दिवसाच उगवतो, रात्र तर माझीच असते. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही.